घराची साफसफाई तर करायची असते, पण कुठून सुरुवात करावं हेच कळत नाही, कारण सगळं घाणघाणच दिसत असतं. तर चला म्हणलं आपण किचनपासून सुरुवात करूया. आणि सकाळी उठलो, चहा-पाणी वगैरे केली, अंघोळी वगैरे काही केलेलं नव्हतं. तर म्हटलं आज पूर्ण डीप क्लिनिंग किचनची करायची म्हणल्यावर परत अंग वगैरे भिजणार. तर त्यासाठी काय केलं, वरचे डब्बे वगैरे काढून घेतले, पूर्ण किचन झाडून घेतलं आणि जेवढे काही रिकामे डब्बे होते तेवढे असे बाथरूममध्ये आणून ठेवले. आणि आता इथे तर काय आपल्याला बाहेर जागा वगैरे नसते धुण्यासाठी किंवा सुकवण्यासाठी, तर सगळे डब्बे इथे घासून घेतले. आणि होतं तेवढं धान्य थोडं थोडं मी ओतून घेतलं आणि परत ते पण डबे घासून घेतले. जे काही मोठी मोठी डबी भरलेली होते तर ते फक्त जागच्या जागेवरती पुसून घेतले. आणि बाकीचे जेवढी घासून घेतले तेवढे काय केले, बेडशीट अंथरलं, हॉलमध्ये फॅन लावला आणि पालथे घालून सुकवून घेतले. आणि आज नाश्ता पण बाहेरूनच आणला होता. आणि आता झाली होती दुपार, तर सगळं क्लिनिंग करता करता दुपार झाली. तर म्हणलं चला आता खिचडी बनवून घेऊया. तर सगळ्यात अगोदर भाज्या वगैरे कट केल्या आणि खिचडी बनवून घेतली. साफसफाई काय आपली एका दिवसात होणारी नाही आहे, तर म्हटलं आज किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेऊया. आणि दररोज कसं जेवण वगैरे बनवायला किचन स्वच्छ झालं म्हणजे झालं, तर कसं दुसरी कामं आपण करायला मोकळे होतो. दररोज थोडं थोडं क्लीन करत राहायचं. आणि वगैरे लावून घेतला. आणि बघा आज क्लिनिंग करायला घेतला आणि पाऊस पण कसा चालू होता, तर आज जोरदार पाऊस वगैरे चालू होता. नंतर कुकर लावला आणि आंघोळ वगैरे करून घेतली. आणि तूप मुलं खात नाहीत वरतून टाकल्यावर, म्हणून मी खिचडीतच टाकून एकदम मिक्स करून घेत असते. आणि नंतर पापड लोणचं असं आम्ही जेवण केलं. आणि चला बाय.